नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिकेत म्हणजे BMCमध्ये नोकरीची एक जबरदस्त संधी आलेली आहे. आज आपण कामगार पदासाठीच्या भरती प्रक्रियेबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने गट ड म्हणजेच ग्रुप डी कॅटेगरीमधल्या कामगार पदासाठी ही भरती काढली आहे. आता ग्रुप डी म्हणजे काय, तर यात प्रामुख्याने सहाय्यक आणि देखभालीच्या कामांचा समावेश असतो. ह्या भरतीमध्ये एकूण 38 जागा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पदं सरळ सेवा पद्धतीनं भरली जाणार आहेत. म्हणजे काय, तर थेट परीक्षा द्या आणि नोकरी मिळवा, कोणताही प्रमोशन वगैरे नाही. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती? तर या पदासाठीची वेतन श्रेणी आहे दरमहा 18,000 ते 56,900 रुपये. यासोबत सरकारी नोकरीचे इतर भत्ते आणि सुरक्षितता तर आहेच, त्यामुळे ही संधी खरंच चांगली आहे. ठीक आहे, पगार तर कळला, पण नक्की काम काय करावं लागेल, म्हणजे या पदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला आता तेच बघूया. तर बघा, हे जे कामगार पद आहे ना, ते खास करून महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृह आस्थापनेसाठी आहे. यावरून आपल्याला अंदाज येतो की कामाचं स्वरूप हे मुख्यत्वे स्वच्छता आणि देखभालीशी संबंधित असणार आहे. कामांमध्ये काय काय येतं, तर त्या परिसरातील अंतर्गत रस्ते स्वच्छ करणं, संपूर्ण परिसराची साफसफाई आणि धुलाई करणं, उघडी गटारं आणि ड्रेनेज लाईन साफ करणं, या सगळ्याचा समावेश आहे. आणि हो, याशिवाय प्रशासन जे काम देईल तेही करावं लागेल. थोडक्यात सांगायचं तर हे शारीरिक मेहनतीचं काम आहे. चला, काम तर समजलं. आता बघूया की या पदासाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजे त्यासाठी आवश्यक शिक्षण आणि वयाची अट काय आहे. इथे खूप चांगली गोष्ट आहे, शैक्षणिक पात्रतेची अट खूप मोठी नाहीये. या पदासाठी अर्ज करायला फक्त आणि फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांना ही संधी मिळू शकते. शिक्षण तर 10वी झालं, पण वयाचं काय? चला आता वयोमर्यादेबद्दल जाणून घेऊया, कारण इथे वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वयाच्या अटीत सूट देण्यात आली आहे. तर बघा, वयोमर्यादा प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे. खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा 43 वर्षांपर्यंत आहे. आणि दिव्यांग, प्रकल्पग्रस्त किंवा माजी सैनिकांसाठी तर कमाल वयोमर्यादा 45 वर्ष ठेवण्यात आली आहे. पुढचा मुद्दा आहे आरक्षणाचा, जो खूप महत्त्वाचा आहे. ह्या ज्या 38 जागा आहेत त्या वेगवेगळ्या सामाजिक आणि समांतर आरक्षण प्रवर्गांमध्ये कशा वाटल्या गेल्या आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला प्रकार आहे सामाजिक आरक्षण, म्हणजे कोणत्या जाती जमातींसाठी किती जागा आहेत. या 38 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 9 जागा आहेत, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी प्रत्येकी 2 जागा आहेत, तर इतर मागासवर्गीय म्हणजे OBC आणि विजाभज प्रवर्गांसाठी उरलेल्या जागा राखीव आहेत. हा चार्ट तुम्हाला त्याचं पूर्ण चित्र देतो. पण गोष्ट इथेच संपत नाही. सामाजिक आरक्षणासोबतच समांतर आरक्षणही लागू आहे. याचा सोपा अर्थ असा की एकूण जागांपैकी काही जागा विशिष्ट गटांसाठी बाजूला ठेवल्या आहेत. जसं की महिलांसाठी तब्बल 13 जागा राखीव आहेत, माजी सैनिकांसाठी 3 आणि प्रकल्पग्रस्त व खेळाडूंसाठी प्रत्येकी 1 जागा आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या पदासाठी उमेदवारांची निवड होणार कशी? निवड प्रक्रियेचे टप्पे काय आहेत? निवड प्रक्रिया पूर्णपणे एका ऑनलाईन परीक्षेवर अवलंबून आहे. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असेल आणि त्यासाठी 100 मिनिटांचा वेळ दिला जाईल. यात 4 विषय असतील: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील. एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा, गुणवत्ता यादीत आपलं नाव येण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांपैकी कमीत कमी 45% गुण मिळवणं बंधनकारक आहे. हा एक प्रकारे किमान पात्रतेचा निकष आहे. आणि आता एक सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी, या पदासाठी कोणतीही मुलाखत होणार नाही. हो, नो इंटरव्ह्यू. म्हणजे निवड फक्त आणि फक्त ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच आधारित असेल. त्यामुळे परीक्षेतील कामगिरीच सगळं काही ठरवणार आहे. चला आता आपण माहितीच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे या पदासाठी अर्ज करायचा कसा.
लक्षात ठेवा, अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्यासाठी BMCच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन कामगार पदभरती या लिंकवर क्लिक करायचं. त्यानंतर अर्ज व्यवस्थित, अचूक माहितीचा भरायचा आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरायचं. आणि हो, अर्ज भरल्यावर त्याची आणि पावतीची एक प्रत जपून ठेवायला विसरू नका. आता परीक्षा शुल्काबद्दल बोलूया. हे शुल्क परत मिळणार नाहीये, म्हणजे ते नॉन रिफंडेबल आहे. खुल्या प्रवर्गासाठी शुल्क आहे 1,000 रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ते 900 रुपये आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या तारखा. ह्या तारखा लक्षात ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया 28 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल आणि 18 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:59 संपेल. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता वेळेत अर्ज करणं महत्त्वाचं आहे. तर थोडक्यात सांगायचे तर महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. ज्यांच्याकडे योग्य पात्रता आहे आणि तयारी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी स्थिर भविष्य घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. आता प्रश्न फक्त हा आहे की या संधीचं सोनं करण्यासाठी किती जण तयार आहेत.